लवचिक, कळीदार, त्याचबरोबर पांढरा शुभ्र चकाकणारा मोदकाचा प्रकार कोणता ज्याची पिठी आज आपण तयार करणार आहोत ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अगदी छान असं आपलं हे तांदळाचं पीठ या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मोदक आहे ते मोदक तयार करण्यासाठी जी पिठी आपल्याला तयार करावी लागते त्यासाठीच्या सर्व टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तांदूळ कोणता घ्यावा त्यापासून ते पिठी तयार करण्यापर्यंतच्या सर्व टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. आणि या ठिकाणी सुरुवातीचे 2 मिनटं तरी मी तुम्हाला या तांदळाची पिठी कोणत्या मोदकासाठी लागणार आहे हे मी सांगणार आहे. ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मोदकाचं नाव सांगितलं नसेल तर पटकन कमेंट करून नक्कीच सांगा. आज आपण ही छान अशी पिठी तयार केलेली आहे आणि त्यापासून तुम्ही हे ओळखलंच असेल की आज आपण ही उकडीच्या मोदकासाठीची पिठी कशी तयार करायची ते पाहत आहोत. या ठिकाणी तांदूळ घेताना 2 प्रकारचे तांदूळ घेणार आहोत. एक म्हणजे सुवासिक असलेला हा आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी एवढा आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे. आणि हा जो तांदूळ आहे तो तांदूळ अगदी सुगंधित असा हा तांदूळ असतो, त्यामुळे आपण हा तांदूळ घ्यायचाच आहे. त्यानंतर जो मोदक आहे तो मोदक तयार करताना त्याला छान असा कळीदार बनवता यावा, शेप व्यवस्थित येता यावा, त्यासाठी आपल्याला दुसऱ्या प्रकारचा एक तांदूळ वापरायचा आहे. आणि तो कोणता ते मी तुम्हाला सांगते. दुसरा घेताना आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, जो साधारणतः 4 चमचे एवढा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. म्हणजे जर तुम्ही 1 वाटी भरून आंबेमोहर तांदूळ घेतला तर पाव वाटीला थोडासा कमी तुम्हाला इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे. दोन्ही तांदूळ आपण छिद्र असलेल्या पुरणाची जी चाळण होती त्या चाळणीमध्ये टाकले, कोणत्याही छिद्र असलेल्या चाळणीमध्ये टाकायचे. त्यानंतर आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. या ठिकाणी त्यावर पाणी टाकायचं आणि खूप जास्तही चोळून घेण्याची गरज नाही, अगदी हलक्या हाताने हा तांदूळ चोळून घ्यायचा. हलक्या हाताने चोळत चोळत 2 ते 3 पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तांदूळ छान असा स्वच्छ धुवून झालेला आहे, खूप जास्तही चोळलेला नाही. 2 ते 3 पाण्याने अलगद चोळून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता या ठिकाणी उकडीच्या तांदळाचं उकडीच्या मोदकासाठी जे पीठ आहे ते तयार करण्यासाठी तुम्हाला तांदूळ भिजत घालण्याची वगैरे गरज नाही. अशा पद्धतीने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये सर्व पाणी काढून टाकायचं. 5 ते 10 मिनटं असंच ठेवायचं, जेणेकरून सर्व पाणी निथळून जातं. त्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर तुम्हाला हे व्यवस्थित असे तांदूळ छान असे पसरवून ठेवायचे. आणि हे जे तांदूळ आहे ते तुम्हाला उन्हामध्ये वाळवायचे नाही, तर फॅनच्या हवेखालीच तुम्हाला हे तांदूळ वाळवायचे आहेत. साधारणतः 6 ते 7 तास तुम्हाला हे तांदूळ वाळवण्यासाठी कमीत कमी ठेवायचे आहे. आणि मी हे तांदूळ रात्रभरासाठी असेच ठेवणार आहे. आता ही जी व्हिडिओ आहे ती मी रात्रीची बनवत आहे. रात्रीच्या वेळी मी हे तांदूळ छान अशा पद्धतीने व्यवस्थित असे पसरवून ठेवणार आहे. आणि सकाळी आपण हे तांदूळ काढून घेणार आहोत. म्हणजे काय तर कमीत कमी तुम्हाला 6 ते 7 तास आणि जास्तीत जास्त 10 ते 12 तासासाठी हे तांदूळ छान असे सुकवून घ्यायचे आहे. हे पहा, त्यानंतर सकाळची वेळ आहे. छान असे आपले तांदूळ रात्रभर व्यवस्थित असे या ठिकाणी सुकवून तयार झालेले आहेत. आता आपण हे जे तांदूळ आहे अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे मिक्सरमध्येच दळून घेणार आहोत. आता गिरणीमध्ये बऱ्याचदा आपण तांदूळ दळताना ते वेगळ्या कोणत्याही धान्यावर जर दळले गेले तर त्यामुळे देखील आपले उकडीचे मोदक चुकू शकतात. त्यामुळे या ठिकाणी तांदूळ दळताना तुम्ही ते जेव्हा गिरणीमध्ये दळून आणणार असाल त्यावेळेस ते तांदळावरच दळून घ्या. अगोदर तांदूळ दळलेले असायला हवे आणि त्यावरच हे तांदूळ तुम्हाला दळून घ्यायचे. आणि जर तुम्ही घरी दळून घेणार असाल तर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे हे तांदूळ दळून घेतल्यानंतर अगदी बारीक छिद्र असलेल्या चाळणीने ती चाळून घ्यायची. त्यानंतर पुन्हा एकदा वस्त्र गाळ करून तुम्हाला
हे पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे, तरच ते पीठ उकडीच्या मोदकासाठी अगदी परफेक्ट असं तयार होतं. हे पहा, अशा पद्धतीने मिक्सरला छान असं थोड्या क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे एकाच वेळेस मी सर्व तांदूळ टाकल्यानंतर अशा पद्धतीचं पीठ दळून झालेलं आहे. आता हे चाळणीच्या सहाय्याने मी हे चाळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा वस्त्रगाळ देखील करून घेणार आहे. हे पहा, सोजीची चाळण या चाळणीला म्हटलं जातं. या चाळणीच्या सहाय्याने मी हे तांदूळचं जे पीठ आहे ते सर्व चाळून घेत आहे. त्याचबरोबर वस्त्रगाळ करून देखील हे पीठ सर्व चाळून घेणार आहे, जेणेकरून अगदी मैदा ज्या पद्धतीचं असतो ना, त्या पद्धतीचं हे तांदळाचं पीठ छान असं मिळतं. हे पहा, अगदी छान. आणि घरी जेव्हा आपण हे मिक्सरला काढतो त्यावेळेस थोडासा जास्त वेळ लागतो, परंतु जे पीठ आहे ना ते अगदी परफेक्ट असं तयार. आता चाळणीने चाळलं तरी मला थोडंसं ठोसर हे पीठ हाताला वाटतच आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वस्त्रगाळ करून हे पीठ सर्व मी व्यवस्थित असं गाळून घेणार आहे. अगदी या ठिकाणी तांदूळाची जी पिठी जी आहे ती अगदी परफेक्ट तयार झाली की तुमचा उकडीचा मोदक अजिबातही चुकत नाही. हे पहा, वस्त्रगाळ करून छान असं आपलं तांदळाच्या पिठीचं हे जे उकडीच्या मोदकासाठीचं पीठ आहे या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, रंग छान आलेला आहे, परफेक्ट पांढऱ्या शुभ्र रंगावर आलेला आहे. कारण जेव्हा गिरणीमध्ये तुम्ही हे पीठ दळून आणता, ते जर दुसऱ्या एखाद्या धान्यावर दळले गेलं तर या पिठाचा रंग देखील बदलतो, पाहिजे तेवढा पांढरा शुभ्र येत नाही. त्याचबरोबर आपले मोदक देखील चुकतात. त्यामुळे अगदी तुम्ही थांबवून व्यवस्थित असं तांदळावरच हे पीठ दळून घ्या, किंवा अशा पद्धतीने घरच्या घरी मिक्सरला देखील दळून घेऊ शकता. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. आणि उकडीच्या मोदकाची रेसिपी आपण अगोदर पोस्ट केली होती, त्यामध्ये देखील मी शॉर्टकटमध्ये ही तांदळाची पिठी कशी तयार करायची ते सांगितलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर अगदी सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. कारण इथे मिळतात पारंपरिक सण उत्सवच्या, रेस्टॉरंटच्या टिफिन रेसिपीज, दररोजच्या डेली रेसिपीज, खूप सारे महाराष्ट्रीयन पदार्थांच्या थाळी, अशा सर्व रेसिपीज पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तरच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन ही रेसिपीची येत जाईल. आणि नोटिफिकेशन आल्यामुळे मी कोणती रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे ते तुम्हाला समजण्यास मदत होईल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर गणपती बाप्पासाठी मोदकाच्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अगदी छान असे मौसूत मोदक, उकडीचे मोदक देखील कशा पद्धतीने तयार करायचे ते देखील आपण या अगोदर पाहिलेले आहे. ती रेसिपी देखील तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच ती चेक करा. या रेसिपीच्या एंड स्क्रीनला देखील मी ती रेसिपी देणार आहे. नक्कीच तुम्ही ती रेसिपी माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. अगदी छान परफेक्ट असं या ठिकाणी उकडीच्या मोदकासाठीचं हे पीठ तयार झालेलं आहे. व्याज वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये गणपती विसर्जन थाळीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.